CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। प्रभाग 7 मधील कॉर्नर मीटिंगला मातृशक्तीची मोठ्या संख्येत उपस्थिती। भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख व प्रभाग 7 चे नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ ममताताई शैलेश बाहेती व सौ विभाताई दीपक काडे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर मीटिंगला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आयकॉन विकास कन्या श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कॉर्नर मीटिंगमध्ये उमेदवारांनी आपल्या विकासाचा दृष्टिकोन जनतेसमोर ठेवला। तर आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आपण मतदारसंघात केलेल्या विकास कामाचा आढावा देत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। विशेष म्हणजे या कॉर्नर मीटिंगला महिला वर्गाची मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती होती। आमदार ताईच्या मार्गदर्शनाखाली आपल्या चिखली शहरामध्ये आणि या प्रचाराच्या दरम्यान निवडणुकीत जे काम करायला पाहिजे, जे धावायला पाहिजे, त्याच्याही पेक्षा कार्यकर्त्याच्या निवडणुकीकरता आपल्या ताई सतत दिवसभर या कार्यकर्त्याच्या घराण्यामध्ये असतात, प्रत्येक सभेला संबोधित करतात, प्रचार रॅलीमध्ये 3-3 तास चालतात। अशा आपल्या श्वेताताई ज्यांनी गेल्या 6 वर्षामध्ये या चिखली शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे। अतिशय सुंदर आणि मोठे मोठे कामं त्यांनी केलेले, जे आपल्याला आपल्या सर्वसाधारण जनतेला ते माहिती नसतात। विजू भाऊनी त्यांच्या संचलनामध्ये सगळे कामं सांगून टाकले, परंतु काही गोष्टीचा उल्लेख डबल करावासा वाटतो। म्युनिसिपल हायस्कूलच्या बाजूला सुमारे 18 कोटी रुपयाचं सभागृह, AC सभागृह आपल्या ताईंनी मंजूर केलं आणि ते येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कार्यान्वित होईल। या चिखली शहरामध्ये जवळपास 25 कोटी रुपयाचं सरकारी ऑफिसेस म्हणजे प्रशासनिक भवन, आपले शेतकरी असतील, शेतमजूर असतील, गोरगरीब असतील, यांना वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून सगळे ऑफिस पाटबंधारे विभागाच्या त्या जागेमध्ये एकत्रितपणे त्या ठिकाणी मंजूर केले आणि ते पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे। चिखलीचा एक प्रश्न होता हद्दवाढीचा। हद्दवाढीचा प्रश्न गेल्या 10-12 वर्षापासून आहे। म्हणजे आम्ही सैलानी नगरमध्ये जात होतो तर हा भाग भोगावती, हा भाग चिखली, आमचं काम होत नाही, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तक्रारी असायच्या। आपल्या ताईने या चिखली शहरामध्ये हद्दवाढीचा प्रश्न तात्काळ सोडविला आणि चिखलीच्या आजूबाजूला जे प्लॉट धारक आहे ताई, त्या प्लॉट धारकाची तुम्ही चांदी केली। त्या प्लॉट धारकांचे 1000 रुपयाचे भाव 5000 रुपयापर्यंत गेले आणि संपूर्ण चिखलीमध्ये हद्दवाढी सहित त्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे रस्ते तुम्ही मंजूर केले आणि ते 100% पूर्ण झालेले आहे। आणि आपल्या प्रभागाच्या 2 उमेदवार सुद्धा महिला आहे। खरंच खूप मोठा योगायोग आहे
आणि मला तरी वाटतं आपल्या या आई रेणुकादेवीचं मंदिर सुद्धा या प्रभागामध्येच आहे. तर खरंच हे खूप मोठं एक योगायोग आहे. हे एक शुभ संकेत सुद्धा या प्रभागासाठी आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे. मी फक्त आपल्याला एक विनंती करेल, आपण थोडं इतिहासात जा. 10 वर्ष आधीची चिखली आणि आजची चिखली फरक जाणवतोय आपल्याला. 10 वर्ष आधीची चिखलीतील रस्ते नाल्या आणि आजची चिखलीतील रस्ते आणि नाल्या फरक जाणवतोय आपल्याला. आजची वाढलेली चिखली आणि 10 वर्ष आधीची चिखली फरक जाणवतोय. हा फरक फक्त आणि फक्त केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी यांची सरकार स्थापन झाल्यापासून आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार स्थापन झाल्यापासून आलेला आहे. आणि चिखलीमध्ये मागील 6 वर्षापासून आपल्या मोठ्या भगिनी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील आमदार झाल्यापासून होत असलेला हा बदल आहे. त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून केली आणि आपण बघतोय की एक सर्वसामान्य जनतेमध्ये कुठेतरी आपल्या हक्काचा माणूस भारतीय जनता पार्टीने दिला हा भाव त्या ठिकाणी आहे. ममताताई बाहेती यांची ही दुसरी टर्म आहे. त्यांनी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने विकास कामं केलीत. कोट्यावधी रुपयाची विकास कामं त्या ठिकाणी मी स्वतः त्यांची मार्गी लावलेत. बऱ्याच दिवसापासून शैलू भाऊ आमचे मागे लागले होते की ताई आणि आमचे मामाश्री सुद्धा सिमेंट रस्ता झाला पाहिजेत, सिमेंट रस्ता झाला पाहिजेत. तो एकच काम राहिलं होतं, तेही आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावलं. विशेष असं या प्रभागामध्ये त्या ठिकाणी विकास कामं काही राहिलेली नाही आहेत. जे काही राहिलेली आहेत ती आता येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. या चिखली शहराला सांस्कृतिक भवन आतापर्यंत नव्हतं. जे मुकुलवासनिक भवन प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे तिथला जो परिसर आहे तो परिसर सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी जाणं कधी पसंत केलं नाही आणि त्याच्यामुळं ते मुकुलवासनिक भवनाकडे त्या ठिकाणी पाठ फिरवली. कुठेतरी आपल्या चिखली शहरामध्ये भव्य दिव्य असं सांस्कृतिक भवन असलं पाहिजेत ही भावना त्या ठिकाणी होती. आज आपल्या या प्रभागामध्ये जवळपास 7 कोटी रुपयाचं सुसज्ज असं सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. आज जिथे आपण आसूरखाना ज्याला म्हणतो, बऱ्याच वर्षापासनं तिथली जी वास्तू आहे ती अर्धवट त्या ठिकाणी पडलेली होती. आणि भाजी असतील किंवा आपले सर्व समाज बांधव असतील यांनी वारंवार माझ्याकडे मागणी केली आणि ती मागणी सुद्धा आपण पूर्ण केली, मान्य केली. आणि आज आपण बघतोय की गेल्या 2-3 दिवसापासनं मुस्लिम समाजाच्या विविध बैठका आपण त्या आसूरखान्यामध्येच घेत आहोत. आणि जवळपास 4 कोटी रुपयाचा विकास निधी आपल्या नगरपालिकेच्या शाळेसाठी आणला. एवढ्यावरच आपण थांबलो नाही. ही शाळा एक नावरूपास आलेली शाळा आहे. विद्यार्थी संख्या चांगली आहे, तिथले शिक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती मेहनत घेतात. तर या नगरपालिकेच्या शाळेला PM श्री योजनेच्या माध्यमातून सुद्धा अजून समृद्ध बनवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्या पुढं कुठलेही आमिष दाखवले तर तुम्ही त्या आमिषाला बळी न पडणारे नागरिक आहात. आता फक्त आपल्याला एकच करायचं आहे की आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत एका विचाराचं सरकार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने कामं होत आहेत. चिखली शहरासाठी फडणवीस साहेबांनी 2016-17ला शब्द दिला होता की चिखलीकरांनो, या चिखली भारतीय जनता पार्टीला आपली सेवा करण्याची संधी द्या. कुठलाही तुम्हाला विकास निधी मी कमी पडू देणार नाही. चिखलीकरांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी दिला आणि भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता त्या ठिकाणी चिखलीच्या नगरपालिकेवरती आली. आणि ती नगरपालिका भारतीय जनता पार्टीची असल्यामुळं भरभरून विकास निधी सुद्धा दिला. या 10 वर्षाच्या आधी अशीच परिस्थिती काँग्रेसची होती. दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. आमदार काँग्रेसचा, नगराध्यक्ष काँग्रेसचा, नगरसेवक काँग्रेसचा, मुख्यमंत्री काँग्रेसचा, प्रधानमंत्री काँग्रेसचा. परंतु त्या काळामध्ये कधीही चिखलीचे रस्ते सुधारले नाहीत, चिखलीचे नाल्या सुधारल्या नाहीत, चिखलीचा हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागला नाही, चिखलीमध्ये सौंदर्याच्या कमानी त्या ठिकाणी उभारल्या गेल्या नाहीत, चिखलीमधले जे
पुतळे आहेत त्याचं सौंदर्यीकरण त्या ठिकाणी झालं नाही. चिखलीची नळ योजना सुद्धा ते मार्गी लावू शकले नाही. त्याच्यामुळं तो जो जाहीरनामा आहे तो सर्वसामान्य चिखलीकरांचा फसवणूक करणारा जाहीरनामा आहे. सगळे कामं फडणवीस साहेबांनी दिलेले आणि काय म्हणून दिलेले की हा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून त्या ठिकाणी दिलेले होते. परंतु जसं आमच्या लक्षात आलं की कुठेतरी त्या नगराध्यक्ष पदावरती तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.